नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील सुप्रसिद्ध रामेश्वर मंदिरात. हे पाहू शकता मंदिराच्या शेजारीच तुम्हाला पार्किंगसाठी पुष्कळ जागा उपलब्ध आहे. अ, अतिशय सुंदर हे मंदिर आहे. मराठा साम्राज्याच्या काळात ह्या मंदिराचं निर्माण झालेलं असून जीर्णोद्धार आणि त्याचा विकास ह्या मराठा साम्राज्याच्या काळातच होत गेलेला आहे. ही जी पालखी दिसते वर्षातून इथे पालखी सोहळा असतो. ज्याचा तुम्ही इंटरनेटवरून माहिती घेऊन आस्वाद घेऊ शकता. हे मंदिराच्या गर्भगृहाकडे आपण चाललेलो आहोत. हे मंदिराचे गुरव दिसतात. इथे जे लोक येतात ते आपली गाऱ्हाणे घेऊन येतात. हे जे लोक आलेले आहेत त्यांची मागच्या वेळची गाऱ्हाणे इथं फळास गेलेली आहेत. त्यामुळे ते परत एकदा मंदिरात त्याच्यासाठी आलेले आहेत. काही लोक नवीन गाऱ्हाणे घेऊन आलेले आहेत. हा मंदिराच्या आसपासचा परिसर आहे. इथं एक छोटेखानी सुंदर वाचनालय आहे. जिथे बसून तुम्ही दिवसभर अगदी फ्री ऑफ कॉस्ट वेगवेगळ्या पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता. अतिशय शांत असा हा परिसर आहे. मंदिराच्या शेजारीच सुरंगी कॅफे आहे. जे मगाशी आपण गुरव पाहिले त्यांचेच हे सुरंगी कॅफे आहे. हा लंच मेनू, डिनर मेनू तुम्हाला दिसत असेल. अतिशय पारंपरिक कोकणी मराठी पद्धतीचे जेवण इथे सर्व्ह केले जाते. कॅफेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून कधी-कधी तुम्हाला शेफचा प्रोग्राम असेल तर त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. यो रिमझिम झिलमिल पाऊस थारा तन मन फुलवून जाते. हो या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले परसनी आले रंग प्रीतीचे. या कॅफेबद्दल 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. या कॅफेला व्हिजिट करायचे असेल तर 2 ते 3 दिवस किमान आधी तुम्हाला बुकिंग करावे लागते. ऐनवेळी कॅफेमध्ये एंट्री मिळत नाही. ज्यावेळी तुम्ही आचरा थिटाला येता त्यावेळी कॅफेला येण्याचा प्रशस्त मार्ग उपलब्ध आहे. दुसरा जो मार्ग आहे तो खूपच अरुंद आहे. टू व्हीलर तेथून येऊ शकते, फोर व्हीलर नाही. तर येण्यापूर्वी कॅफेच्या ओनरशी किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर संपर्क साधून यावा. जेवणाचे ते ॲडव्हान्स रुपीज घेतात. सगळी अमाउंट नाही पण थोडीफार अमाउंट घेतात ते.
तर तुम्हाला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. मी असं सजेस्ट करेन की तुम्ही स्टे असेल त्याच्या दुसऱ्या दिवशीचं तुमचं बुकिंग करा. अदरवाईज त्याच दिवशी बुकिंग करत असाल आणि तुम्ही लांबून येणार असाल, तर कदाचित लंचचे टाईम क्रॉस होऊ शकते. जेवण अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं मिळेल तुम्हाला. अनलिमिटेड आहे. मेनू आधी तुम्हाला कळवला जातो. तुम्हाला एक्स्ट्रा काही हवे असेल, जसे की उकडीचे मोदक वगैरे, तर ते तुम्ही आधी त्यांना सांगू शकता. एका थाळीची किंमत ₹500 आहे. मला थाळी थोडी कॉस्टली वाटली, पण क्वालिटी खरंच अतिशय अप्रतिम होती. अजून एक तुम्हाला इथं पारंपरिक पद्धतीचे जेवण मिळेल. त्यांच्याकडं नाश्ता पण अवेलेबल असतो, तर त्याच्याबद्दलही तुम्ही त्यांच्याशी ॲडव्हान्स संपर्क साधून माहिती घेऊ शकता. तर धन्यवाद. Thank you. Share and subscribe.